महापालिकेमध्ये घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनी आणि मनसेच्या धक्कादायक रणनीतीनं उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा आहेत. प्रचारामध्ये शिंदेच्या पक्षाचे वाभाडे ज्या मनसेनं काढले, ज्या मनसेच्या नेत्यांनी काढले, तेच आता शिंदेबरोबर निवडणुकीनंतर केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून एकत्र बसण्यास तयार झाल्यानं हा सगळाच प्रकार अतिशय धक्कादायक वाटतोय. त्यातच नुकत्याच एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या समीकरणाला देखील मनसेच्या या सगळ्या भूमिकेमुळे धक्का पोहोचताना दिसतोय. मनसेच्या स्थानिक नेत्यांचे अगम्य निर्णय, राज ठाकरेंचं अनाकलनीय मौन आणि उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी या सगळ्या भोवती सध्या केडीएमसीतील वातावरण किंवा राजकारण तापतंय. भाजपला अद्दल घडवायची किंवा भाजपला इशारा द्यायचा हा एक वेगळा मुद्दा, पण या सगळ्यामुळे ठाकरे बंधूंची युती कुठेतरी बाधित होतीये का? उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले आणि या एवढ्या मोठ्या प्रकरणावर राज ठाकरेंनी आतापर्यंत काहीही का म्हटलं नाहीये? या सगळ्याचे ठाकरे बंधूंच्या युतीवरचे संभाव्य परिणाम या सगळ्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सत्तेमध्ये असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही, इतके दिवस केडीएमसी मध्ये जो खेळ सुरू होता तो आम्हाला थांबताना दिसत नव्हता आणि तो थांबवण्यासाठी आम्ही शिंदेंना पाठिंबा दिलाय, असं मनसेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. ज्या राजू पाटलांचा विधानसभेमध्ये शिंदेच्या सेनेनं विश्वासघात केला, तेच राजू पाटील आता शिंदेसोबत जाण्याच्या या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे दिसत आहेत. म्हणजे निर्णय त्यांचाच आहे. ज्या शिंदेमुळे मनसेला त्यांचा एकमेव आमदार गमवावा लागला, तोच आमदार आज मनपाच्या या सत्तेसाठी शिंदेच्या जोडीला जाऊन उभा आहे. असो, मनसे प्रमुख राज ठाकरेंना आम्ही आमच्या आकड्यांचं गणित सांगितलं तेव्हा त्यांनी सुचवलं की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असंही स्पष्टीकरण राजू पाटील यांनी या सगळ्यावर दिलंय. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील या ट्विस्टमुळे विविध चर्चांना उधाण आलंय आणि या सगळ्या राजकारणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. झालं असं की कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा असा निर्णय त्यांनी घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये बसला असता, असंही उद्धव ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांसमोर म्हटलं आणि या सगळ्याविषयी खंत व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय यावेळी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली मधील नगरसेवकांना धीर सुद्धा दिला, तसंच तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल अशा पद्धतीची ग्वाही सुद्धा दिली. नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत, याबद्दल नेमकं काय करावं याबद्दल विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन सुद्धा मागितलं या सगळ्याबद्दल या नगरसेवकांनी. त्यावर उद्धव ठाकरेंनी आपण विरोधी पक्षात बसणार आहोत, मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, आपण पूर्ण प्रयत्न करू यासाठी, अशा पद्धतीचं आश्वासन आपल्या नगरसेवकांना दिलेलं आहे. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी हे सगळं प्रकरण सुरू झाल्यापासून एक अगम्य आणि अनाकलनीय त्यांच्या शब्दामध्ये असं मौन बाळगलंय. राज यांचं हे मौन म्हणजे मनसेच्या स्थानिक नेतृत्वाच्या या निर्णयाला मूकसंमतीच असल्याचं म्हटलं जाते आणि ते अगदी स्पष्ट आहे, त्यामध्ये काही धक्कादायक नाही. पण सध्या केडीएमसी मध्ये कुणाचाच विरोधात बसण्याचा मूड दिसत नाहीये आणि हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांचे सुद्धा अनेक नेते हे विविध पक्षांच्या संपर्कात आहेत, कारण अर्थातच स्पष्ट आहे की सगळ्यांना सत्तेमध्ये बसायचे. पण मग जर सगळे सत्तेमध्ये बसले तर मग सत्ताधाऱ्यांना प्रश्न कोण विचारणार किंवा जाब कोण विचारणार आणि लोकांची कामं करायला कोण लावणार? मुख्य म्हणजे ज्यांच्यासोबत विश्वासघात झाला, म्हणजे असं वरकरणी चित्र तरी आम्हाला दिसलं, तेच जर शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसण्यास तयार असतील तर मग इतर पक्षांचं काही बोलायलाच नको. बघा, राजू पाटील यांच्याशी मी यापूर्वी सुद्धा संपर्क साधला होता, म्हणजे या दरम्यान नाही पण यापूर्वी, आणि मी त्यांच्याशी बातचीत केली होती ती विधानसभेतल्या त्यांच्या पराभवावरती. त्यावेळी राजू पाटील यांनी शिंदेवर आणि शिंदेच्या एकंदरच रणनीतीवर, त्यांच्या राजकारणावर प्रचंड संताप व्यक्त केला होता. ते अगदी रागात बोलले होते आणि ते असं म्हणाले होते की ते विश्वासघात करतात आणि त्यांची तशीच प्रवृत्ती आहे आणि हे सगळं मी जाणतो, त्यामुळे मला तितकासा धक्का बसला नाही आणि मी हा पराभव पॉझिटिव्हली घेतलेला आहे.
पण जे शिंदे विश्वासघात करतात किंवा ज्यांनी केला विधानसभेमध्ये किंवा ज्यांची एकंदर राजकारणाची रणनीती तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यासोबत मग आता तुम्हाला केडीएमसी मध्ये सत्तेमध्ये का बसायचंय, असा एक साहजिक प्रश्न मला तरी पडलेला आहे. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? राज ठाकरे यांच्या पक्षानं, त्यांच्या स्थानिक नेत्यांनी केडीएमसी मध्ये घेतलेला निर्णय योग्य आहे का? बघा, शिंदेच नाही आहेत फक्त या सत्तेमध्ये, भाजप सोबत असणार आहे. भाजप सुद्धा या सत्तेमध्ये एकत्र असणार आहे. म्हणजे भाजप, शिंदेची शिवसेना आणि मनसे असे तिन्ही पक्ष इथे सत्तेत असणार आहेत. भाजपला हा इशारा जरी असला तरी सत्ता त्यांची असणार आहे, ते असणार आहेत. आणि अशा वेळेला ज्यांच्या सोबत तुम्ही राज्यभर विविध महानगरपालिकांमध्ये ज्यांच्या विरोधामध्ये प्रचार करता, ज्यांच्या राजकीय रणनीतीवर टीका करता, त्यांच्या एकंदर कारभारावर टीका करता, त्यांच्यासोबत तुम्ही एखाद्या महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसता, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाला शोभतं का? हा एक माझा साधा सवाल आहे. आता अर्थात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण चालतं, कुणीही कोणाहीसोबत जाऊ शकतं आणि त्यामुळे फार अपेक्षा ठेवणं किंवा फार धक्के मानणं या सगळ्याला हेही बरोबर नाही. प्रत्येक जण सत्तेसाठी अनेक समीकरणं साधत असतं आणि तशाच पद्धतीचं समीकरण हे मनसेनं केडीएमसी मध्ये सुद्धा साधलं. पण उद्धव ठाकरेंनी या सगळ्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. आता राज ठाकरे आपलं मौन सोडून स्वतः समोर येऊन याविषयी काही बोलणार का? आपल्या पक्षाची, आपल्या नेत्यांची भूमिका स्पष्ट करणार का? आणि यापुढे या केडीएमसी मध्ये सत्तेत आल्यानंतर एकंदरच याचा कारभार हा नेमका कशा पद्धतीने चालणार आहे? आणि राजू पाटील म्हणतात त्यामुळे त्याप्रमाणे सगळा गोंधळ हा या सगळ्यामुळे निवळणार आहे का? सगळं येत्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे आणि या सगळ्या संदर्भातल्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.